आपली तहान शमवण्यासाठी वर्षभर ओढ लागते ती वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबाला मोती ओढण्यासाठी वर्षभर ओढ लागते त्या स्वाती नक्षत्राची. आणि अगदी तसंच होतं खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी वर्षभर ओढ लागते ती या रायगड प्रीमियर लीगची. आणि या 5व्या पर्वामध्ये नक्की सगळेजण सराव करून एकत्रित आलेत. थोडीशी स्पर्धा लांबली विधानसभेच्या निवडणुकांमुळे, परंतु अखेरीस मात्र तो दिवस तो क्षण मात्र येऊन टेपलाय. आणि कैलासदादा मात्रे गुरुदादा मात्रे यांचं सुंदर असं दैदिप्यमान आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा नुकताच आपण पाहिला. आणि शुभारंभ होत असताना 2 प्रदर्शनीय सामने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसरं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. मान फ्रॉम दुलरे प्रसन्ना पाटील गोलंदाजी मार्कवर, समोर गौरव पालवे आणि सूरज केणे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया प्रसन्नाकडे. लेफ्ट अमोव द विकेट ना स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. आणि यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चेंडू झेल टिपला जातो. आणि पहिला धक्का इकडे सहन करावा लागेल ठाणे युवा संघाला. पहिला गडी गारद. एक अजून कलाकार या व्यासपीठाकडे येतोय. आशिष म्हात्रे याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तर पहिली विकेट इथे गमावली आणि ती देखील समोर पहिला धक्का टीम ठाणे युवाला आणि महत्वाचा धक्का इथे बसलाय. गौरव परतलाय. न्यू बॅटर आता हिमांशू मैदानामध्ये फलंदाजीसाठी 13 धावा. ठाणे युवा संघाची धावसंख्या आणि टार्गेट सेट करायचं 6 ओव्हरची मॅच आहे. करावा लागलाय ठाणे युवा टीमला. गौरवला अगदी शून्यावर पाठवलं प्रसन्न पाटील. षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करत असताना खूप सुंदर दैदिप्यपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सिक्सर सुप्रीमो केतनजी सेठ आणि त्याचप्रमाणे द लेजंड क्रिकेटर भरतजी लोहार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. या पण मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर पहिली विकेट गमावली, त्याच्यानंतर एक सिंगल येते हिमांशूच्या खात्यामध्ये. सूरज केने खूप महत्वाचा खेळाडू असेल. इन्फॉर्म आहे, चांगल्या फॉर्मात सध्या तर पाहायला मिळतोय. महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगल्या धावा केल्यात आणि आता त्याला संधी मिळाली आहे ठाणे युवामध्ये खेळण्याची. यावेळेस पहा थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता. थोडासा अनप्लेबल होताना दिसला इकडे. आणि थोडासा टॉस सुद्धा झाला होता. चेंडू कशी बशी का होईना इकडे 1 धाव मात्र पूर्ण करत असताना सूरज नक्कीच महत्वाचा खेळाडू असेल. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर रबर बॉलमध्ये सुद्धा पनवेलमध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळला आणि खूप चांगलं खेळलाय तो क्रिकेट. त्यामुळं पनवेलच्या स्पर्धांचा त्याला सुद्धा चांगला अनुभव आहे आणि त्याच्यावर बराचसा डिपेंड सुद्धा असेल ठाणे युवा संघ. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी बारवर. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा पाहूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणखीन एका खेळाडूला मैदान सोडावं लागेल. खेळाडू क्रमांक 2 पुन्हा एकदा अनिकेत मोकल त्या ठिकाणी येतोय आणि दुसरा झेल टिपतोय. फलंदाज बाद होईल. हिमांशू यावेळेस निराश मानेनं मैदानाच्या बाहेर.
धक्का, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट. क्रिजच्या भरपूर आतमध्ये जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं, जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि अगदी सहज सोपा झेल लॉंग ऑनला देऊन परतलेला आहे हिमांशू. चांगला झेल तिथे अनिकेत मोकळच्या माध्यमातून. साई गावचा हा खेळाडू बॅक टू बॅक विकेट इथे पडतायत. सध्या तरी पिछाडीवर दिसतोय संघ ठाणे युवा, परंतु पलटवार करावा लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे, इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता धावा कराव्या लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. त्याच वेळेला संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळू शकतो ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा या मॅच मध्ये. 2 महत्वपूर्ण सफलता प्रसन्न पाटीलला सध्याच्या घडीला गवसल्यात आणि चांगली सुरुवात मात्र करून दिली आणि जे हवं होतं रायगड युवा टीमसाठी आणि तेच प्रसन्नानं थोडंसं वातावरण सुद्धा रायगड संघासाठी प्रेक्षकांसाठी प्रसन्न केलंय. इकडे थोडासा चाचपडताना दिसतोय ठाणे युवा संघ. थोडा ग्राउंड डायमेन्शनचा अंदाज घ्यावा लागेल कारण नवीन मैदान आहे आणि त्याचमुळे थोडंसं खेळपट्टीवर स्थिरावं लागेल या खेळाडूंना. आणि एकदा की स्थिरावले की नेहमीच पाहायला गेलं तरी सगळेच खेळाडू चांगला परफॉर्मन्स आपापल्या गावाकडून आपापल्या विभागाकडून सातत्यानं करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला थोडंसं मी तर म्हणेन एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. प्रसन्न पाटील 2 सफलता आतापर्यंत. त्यावेळेचा हा चेंडू लेफ्ट केला होता, लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. पंच स्वैर असल्याचा निर्वाळा देतात. इकडे थोडंसं लाईन चुकली प्रसन्न पाटीलची. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव येताना दिसते. सिंगल रन आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर 16 16. रायगड संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन थोडासा रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे मात्र प्रसन्न पाटील म्हटलं की अगदीच छोटंसं गाव धुंद्रे, परंतु आज पाहायला गेलं तर नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशभरात मात्र हा खेळाडू खेळताना आपल्याला दिसतोय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला स्टंप माईक्स आहेत त्यामुळे आवाज सुद्धा ऐकायला मिळेल. इकडे आणखीन एकदा व्हाईट बॉलचा इशारा. स्टंप माईकचा मी तर म्हणेन प्रयत्न पहिल्यांदाच खरं तर करण्यात आलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्णपणे लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी गेले सातत्यानं रायगड प्रीमियर लीग ते कव्हर करतात आणि याही वर्षी एक चांगली सुरुवात मोठ्या स्पर्धेनं त्यांची सुद्धा होतोय. त्यामुळे संपूर्ण टीमला सुद्धा खरं तर आपण शुभेच्छा देऊया कारण प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा सुद्धा असतो. इकडे प्रसन्नाची लाईन थोडीशी भरकटलेली दिसताना यावेळेचा हा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे का बसला, झेल टिपला जातोय. प्रसन्नाला आणखीन एक विकेट. 3रा धक्का दिला एका षटकामध्ये. एका पाठोपाठ एक मोहरे ठाणे युवा संघाचे गारद होत असताना आल्या पावली माघारी फिरावं लागेल. भाया पाटील बाद. कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आई ग्रुपचं हे आयोजन आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पहिला सामना या खेळपट्टीवर रंगतोय. अंदाज अजूनही बांधता आलेला नाहीये फलंदाजांना. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला होता भाया पाटीलने, वाघबीळचा खेळाडू, आणि अगदी सोपा झेल देऊन परतलेला आहे. गौरव याच्या अगोदर 0वर आउट झाला होता. हिमांशूने 1 केली होती आणि भाया पाटील देखील 0वर आउट होता आणि 3 फलंदाजांना एकाच ओव्हरमध्ये बाद केले गोलंदाजी करत असताना दुंद्रेच्या प्रसन्न पाटीलने. त्याच्यामुळे दबाव पूर्णपणे ठाणे युवा या संघावर आहे. परंतु अजूनही 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागली आणि विशेष म्हणजे की 6 ओव्हरच्या मॅच मध्ये संधी मिळते. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला 3/17 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून सुद्धा एक चांगली सन्मानजनक धावसंख्या मात्र कोणाला सर उभारावी लागेल आणि ती क्षमता आहे फलंदाजांकडे. परंतु गोलंदाजी फार चांगली आहे रायगडची. खास करून युवा गोलंदाज सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतात आणि 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम बामणडोंगरी. आणखीन एक बामणडोंगरी गावचा खेळाडू. पहिलं षटक सुद्धा टाकलं होतं ओमकार नाईकनं, परंतु आता आदित्य पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला. आणखीन एक बामणडोंगरी गावचा खेळाडू. नेहमीच बामणडोंगरीचा दबदबा सुद्धा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटवर नेहमीच पाहायला मिळालाय.
अनेक खेळाडू खरं तर व्यावसायिक क्रिकेट खेळतात, त्यामुळं हे नाव सुद्धा बऱ्याचशा प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती झालेली नावं आहेत. परंतु पाहूया प्रसन्नाच्या 3 विकेट्स नंतर आदित्य आणखीन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रसन्न प्रमाणेच गोलंदाजी करणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व धूमधडाक्यामध्ये आज ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळाली आणि खचाखच भरलेलं स्टेडियम आणि या नेहमीच खरं तर या खारघरच्या मैदानावर, या सेंट्रल पार्कच्या मैदानावर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला अनुभवायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. आदित्य पहिलाच बॉल यावेळेस थोडासा खोलवर टप्प्याचा हा चेंडू लॉफ्ट केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि इकडे झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. तर याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात फेमस नाईट स्पर्धेचे आयोजक, तलोजा स्पर्धेचे आयोजक मुबीम पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती. अक्षयकडून चूक झाली आणि त्याचा फायदा आता ठाणे युवा टीमला मिळेल आणि खास करून फलंदाजीमध्ये सूरजला मिळेल. 4 धावा, 3रा चौकार त्याच्या खात्यामध्ये आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय दीपक आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्याच मॅचला आपल्याला लाभलाय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले, दर्दी प्रेक्षक, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगचं हे शानदार दिमागदार असं पर्व तुमच्या भेटीला आणलंय आई ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि सध्या तरी धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 21. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा आणि त्याला सन्मान देण्याशिवाय पर्यायच नव्हता. इकडे मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर जीवनदान मिळालं होतं, त्यामुळं कुठेतरी तीही थोडीशी भीती सूरज कणेच्या मनामध्ये असेल. तर याचबरोबर मुंबई पोलीस सन्माननीय जयेश पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. चौकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, ही चांगली गोष्ट आहे. सागरसाठी हा चेंडू होता यावेळेस मात्र थोडा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अँगल क्रिएट करून नेहमीच गोलंदाजी करताना दिसतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं जेव्हा मारा पाहायला मिळतो या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांचा. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरला आउट स्विंग होणं ही खासियत आहे. आदित्य पाटीलनं गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने मी म्हणेन अगदी कमी कालावधीमध्ये मात्र या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय. यावेळेचा ही चेंडू आपण पाहिला थोडासा गती कमी केली होती आणि हेच खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन बऱ्याच वेळेला एक यश त्याला प्राप्त होत असतं. ही वैविध्यतेनं भरलेली गोलंदाजी सातत्यानं तो करत असतो. आणि इकडे पहा ऑप्शनच्या बाहेर निघाला जरूर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय, स्विंग होताना दिसतोय. चांगला लेग कटर इथे पाहायला मिळाला आणि मागील दोन्ही बॉल त्याच टप्प्यावर टाकलेत. यावेळेस एज पाहायला मिळतंय समोरच्या दिशेमध्ये झेपावं तिकडे झेल टिपलाय आणि कमाल कॅश त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. विजय पवार मान फ्रॉम कर्जत, काय प्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक धक्का इकडे मात्र बसेल तो अर्थातच ठाणे युवा संघाला. हॅलो, तेजस म्हात्रे यांना विनंती आहे की आपण लगेच मंचावरती यायचं आहे. तेजस म्हात्रे. विन द मॅचेस याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा झेल होता. फ्लाय स्लिप मध्ये ज्यावेळेला बॉल हवेत होता समोर सूर मारला आणि अक्षरशः धूर काढलाय फलंदाज सागरचा. एका पाठोपाठ विकेट गमावलेल्या आहेत. सूरज केने एकटा लढताना दिसतोय मैदानामध्ये आणि 4 फलंदाज आतापर्यंत टीम ठाणे युवाचे गारद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम झेल विजयचा. गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला खेळ कर्जतच्या या खेळाडूंना मात्र पाहायला मिळाला होता. आणि इकडे पहा चौथा धक्का मात्र बसला ठाणे युवा संघाला 22 या धावसंख्येवर. आदित्यला सुद्धा चांगली मित्र म्हणून सफलता मिळाली आणि खूप चांगलं षटक आतापर्यंत. परंतु सूरज केणे मैदानामध्ये आहे आणि या सूरज केणेला मात्र शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. ही सध्याच्या घडीची गोष्ट आहे आणि
तो विचार मात्र त्यानं सुद्धा केला असेल, कारण त्याला साथ मात्र मिळत नाही एका बाजूनं. संपूर्णपणे आपण पाहिलं तर सूरज केणेच्या बरोबर आलेला सलामीला गौरव बाज झाला, त्यानंतर हिमांशू, बाया पाटील, सागर चारही फलंदाजांनी साथ सोडले. एका बाजूला सूरज केणे आपण पाहतोय 10 चेंडूचा सामना केलाय, 14 धावांवर तो खेळतोय आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 अयूब शेख मैदानामध्ये दाखल झालाय. 4 विकेट गेल्यानंतर अयूब फलंदाजीसाठी सूरजच्या बरोबरीने आता त्याला खेळायचंय. दबाव आहे ठाणे युवा या संघावर. ज्या पद्धतीमध्ये विकेट त्यांनी गमावलेत, रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गमावलेत आणि गुच्छामध्ये विकेट गेलेत. खास करून आपण पाहिलं याच्या अगोदर ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आला होता प्रसन्न, त्याने 3 विकेट घेतलेत. आदित्यचा हा चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळतोय कवचला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, प्रसन्न त्या ठिकाणी आहे. सिंगल मात्र घेतली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इकडे पहा कलेक्ट करता आला नाही आणि तिथून चेंडू थोडासा बाजूला गेला आणि दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर कार्ड पाहिला तर ठाणे युवा संघाचा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. रायगड प्रीमियर आहे जोरात, गुरु दादा मात्रे आयोजक आहे फुल फॉर्मात. 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 चोवीस धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 8ची सरासरी आतापर्यंत ठाणे युवा या संघाची रायगड युवाच्या विरुद्ध खेळत असताना. सूरज मैदानामध्ये अजूनही तग धरून खेळताना दिसतोय आणि आणखीन एक आविष्कार या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मध्ये स्पेशल कार ड्रिंक्स ट्रॉलीच्या माध्यमातून ग्राउंडच्या आतमध्ये जाते आणि त्यानंतर जलपान या सर्व खेळाडूंचं होतं. आणि याच सरासरीने जर धावा राहिल्या तर 48च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी आता अयूबला आणि सूरजला चांगली बॅटिंग करावी लागेल. 60-65चं लक्ष कमीत कमी ठेवावं लागेल जेणेकरून संघर्ष होईल. टॉसच्या अगोदर रोशनला विचारण्यात आलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2 मॅच मध्ये आम्हाला ठाणे टीमने हरवलंय, त्याच्यामुळे हा सामना आमच्या प्रतिष्ठेचा आहे. आणि ही प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना सध्या तरी रायगड युवा संघ हा थोडासा वरचा ठरलाय टीम ठाणे युवा या संघावर. परंतु पलटवार होईल असं दिसतंय. सूरजने आतापर्यंत 140चा स्ट्राईक रेट दाखवलाय, तर दुसऱ्या बाजूला अयूबने खातं उघडलंय पहिल्या बॉलवर 2 धावाने. सहा षटकांची लढत. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग चे हे 5वं पर्व. आई ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक कैलाशदादा मात्रे यांची ही संकल्पना गुरुदादांची लाभलेली तेवढीच महत्वाची साथ. रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सर्वच प्रतिनिधी पदाधिकारी, अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांचं पाहिलेलं पहिल्या पर्वातलं स्वप्न सत्यात उतरलं. आता 5व्या पर्वामध्ये डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा या क्रीडांगणावर रंगताना दिसते. आणि विशेष म्हणजे पहिला जो उद्घाटनीय दिवस आहे त्याच्यामध्ये 2 प्रेक्षणीय सामने आयोजित करण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता लाभायला सुरुवात झाली. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसेल. शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत, पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा ऍड होतील फलंदाज सूरज केनेच्या खात्यामध्ये. तो पोहोचलाय 16वर. टीमची धावसंख्या पोहोचते, आकार घेते. धावा झाल्या 26. 26 नोव्हेंबरला आज या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. इथून पुढे 6 डिसेंबर पर्यंत हा महासंग्राम सुरू राहील. 32 संघ मालक, त्यांच्या टीम्स, त्यांचे कॅप्टन
या ट्रॉफीसाठी संघर्ष करताना दिसतील. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर होता. यावेळेला शरीराचा हलकासा वेध घेतलाय, मागे जातोय बॉल, धाव मिळताना दिसणार नाहीये. आगीचे गोळे बरसवतोय अक्षरशः प्रसन्न, कारण मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. याही ओव्हरमध्ये तुफान गोलंदाजीमध्ये. सोपं नाहीये प्रसन्नाच्या अगेन्स्ट, मात्र मोठे फटके खेळणं. इकडे थोडंसं पाहायला गेलं तर 4 फलंदाज बाद झालेत आणि सध्याच्या घडीला दबाव आहे ठाणे युवा संघावर. आणि या स्थितीमध्ये सूरज केण्याचं मैदानावर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं इकडे प्रसन्नाला अटॅक करायचा की थोडासा हे षटक मात्र खेळून काढायचं, या द्विधा मनस्थितीमध्ये सध्याच्या घडीला भावाळ्याचा सूरज केणे दिसतोय. चांगली गोलंदाजी इथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मागे देखील बॉल जसा विकेट किपरच्या हातातून निसटला, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. जम बसवलाय संपूर्णपणे गोलंदाजीमध्ये, फिल्डिंगमध्ये देखील. सध्या तरी टीम रायगड युवाने थोडासा बॉल पडल्यानंतर काही चेंडू कुळासर आपण पाहिले तर थोडेसे खाली राहताना सुद्धा दिसले. हा सुद्धा फॅक्टर आजच्या रात्रीमध्ये फार महत्वाचा ठरेल. आणि खास करून थंडीचे दिवस आहे, थोडीशी गुलाबी थंडी जरूर आहे आणि नक्कीच गोलंदाजांना सहाय्य करणारी खेळपट्टी सध्याच्या घडीला दिसते. ओव्हर पिच बॉल होता, थोडासा पुढे टाकला होता आणि समोर पंच केलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय सूरजने. बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. संयमापेक्षा आक्रमकतेलाच भर देत असो सूरज आजपर्यंत. पहा थोडंसं रूम घेतला थोडंसं आणि तदनंतर मात्र सुंदर असं लॉंग ऑफला एक चांगला पंच पाहायला मिळाला, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इकडे मात्र 4 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चौकार, 4 चौकारांच्या सहाय्यानं तो सध्याच्या घडीला 20 धावांवर खेळतोय. त्यामुळं संपूर्णपणे आतापर्यंतचा सिंहाचा वाटा उचललाय तो सूरज केणेनं. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु जसा पडला तसे स्टंप देखील मागे पडतायत आणि इथे मात्र आउट होईल. आणखीन एक मोठी विकेट गमावली आहे टीम ठाणे युवाने. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का दिलाय प्रसन्न पाटीलने. झाला रे झाला. प्रसन्नच्या अगेन्स्ट अनऑर्थोडॉक्स थोडासा खेळण्यासाठी जरूर गेला होता. इकडे सूरज नाराज आहे. थोडासा बॅटचा हिस्सा लागल्यानंतर प्लेड ऑन झालाय असं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला होता पूर्णपणे आणि त्यानंतर आपण पाहतोय, पहा स्टम्प्स उधळले गेले आणि नाराज आहे. कारण संपूर्णपणे एका इनिंगला मात्र आतापर्यंत कुठेतरी आकार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र या खेळाडूने केला आणि अशा स्थितीमध्ये तो बाद झालाय. प्रसन्न पाटीलला 4थी विकेट प्राप्त झाले तर निम्मा संघ ठाणे युवा संघाचा तंबूमध्ये दाखल झालाय. आणखीन एक फलंदाज परतला आणि आता आय थिंक श्रवण डोंगरे आलाय फलंदाजीसाठी आणि त्याची विकेट आता इथे धोक्यात आहे का हे पाहावं लागेल. अपील तर स्ट्रॉंग होते आणि त्यालाही जावं लागते, म्हणजेच फायपर पूर्ण केलाय. या मॅच मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज प्रसन्न पाटील साठी. पहिलाच सामना ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा आणि या मॅच मध्ये फायपर कंप्लीट केलाय प्रसन्न पाटीलने.
5 विकेट 2 षटकामध्ये 10 धावा देत असताना गुडलेन स्पॉटवरून थोडासा उसळी घेत बॉल गेला विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये आणि निर्विवाद वर्चस्व सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते प्रसन्न पाटीलचं. 2 षटक 10 धावा 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये, त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 ला 6